7 महिन्याच्या लढ्यानंतर अखेर मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात आलेला आहे। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। तसा राजपत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने काढलेलं आहे आणि या विषयावर मराठा आरक्षणासाठी सर्वात अगोदर खासदारकीचा राजीनामा देणारे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आपल्यासोबत आहेत। साहेब, आज मराठा आरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक दिवस आहे। आनंद सगळीकडे साजरा होतोय, तुम्ही कसं बघता? मलाही मोठा आनंद झालेला आहे। मनापासनं मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब, अजितदादा, सर्व मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। खरं म्हणजे दिल्लीमध्ये या प्रश्नाची धग पोहोचली पाहिजे म्हणून आपल्याला माहीत आहे की मी हा राजीनामा अध्यक्षांकडे दिलेला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुढं तिथं एक दिवसाचं उपोषणसुद्धा मी केलेलं होतं। आज सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी आणि ज्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे अशा सर्वांच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा हा क्षण आहे। त्यामुळं मुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आरक्षणाचा अध्यादेश काढला आहे, मुख्यमंत्री किंवा मनोज जरांगे यांच्याशी भेट होणार आहे का? तुमची भेट घेणार आहात का तुम्ही? खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन तर करतच आहे, त्याच्याबरोबर मी मनोज जरांगे पाटलांचंही मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी प्रदीर्घ असा लढा दिलेला आहे। त्यांनी स्वतःच्या अंगावरती या आरक्षणासाठी खरं म्हणजे मोठा अन्याय त्यांनी स्वतःवर केलेला आहे। अनेक दिवस उपोषणाला ते बसलेले आहेत, त्यांच्या किडनीवर परिणाम झालेला आहे, परंतु समाजासाठी एक काहीतरी दिलं पाहिजे ही भावना त्यांच्या प्रति होती आणि एक प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता म्हणून समाजही निष्ठेनं त्यांच्या पाठीमागं उभा राहिलेला आहे। त्याचं फळ आज एक सामान्य घरातला, कुठलीही पार्श्वभूमी नसलेला एक प्रामाणिक कार्यकर्ता ज्यानं या लढ्याला यश मिळवून दिलेलं आहे। या अध्यादेशाला कोर्टामध्ये आव्हान दिलं जाऊ शकतं, कसं बघतात? माझी विनंती आहे की यापूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी वारंवार कोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे। खरं म्हणजे गुणरत्नाचे वडील आणि मी एका प्रभागामधनं 2002 साली नगरसेवक होतो। माझी गुणरत्न सदावर्ते यांनाही विनंती आहे की गोरगरीब समाजाला, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना ज्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी हा अध्यादेश काढलेला आहे। कृपया आपण या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारच्या याचिका दाखल करू नये आणि ज्या पद्धतीनं आज जरांगे पाटलांनी मोठं यश हे मिळवलेलं आहे, सर्वसामान्यांसाठी मिळवलेलं आहे, तर याला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा ही माझी विनंती आहे। ते होते हिंगोलीचे खासदार आणि त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांना एक आव्हान केले, त्यांनी कोर्टामध्ये कुठेही आव्हान करू नये आणि सर्वसामान्य मराठ्याला आज न्याय मिळाला अशी भूमिका, अशी भावना हेमंत पाटील यांनी जे ते एबीपी माझाशी बोलताना दिली आहे। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।